निवडणुकांचा 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे। सुरुवातीला या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबरला 24 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसह काही प्रभागांमधील निवडणुका 20 डिसेंबरला होणार। निवडणुका पारदर्शी होण्यासाठी एकत्रित मतमोजणीचा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल। ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम बाहेर राजकीय पक्षांना पहारा देण्याची मुभा, निवडणूक आयोगाकडून परवानगी। ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा काही राजकीय पक्षांचा आरोप। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य। पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय, हे यंत्रणांचं अपयश। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग आणि कोर्टावर न बोललेलंच बरं, खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची टीका, तर मिंध्यांची धूळफेक आता उघड होते, त्यांची लाचारीही दिसून येते। ठाकरेंचा हल्लाबोल। कोर्टाचा निर्णय बंधनकारक असतो, मात्र नियमांचा चुकीचा अर्थ लावून निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही, हे आयोगाकडून मतदारांना वेठीस धरणं। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सत्ताधाऱ्यांचा आणि निवडणूक आयोगाचा स्वतःची कातडी बचाव कार्यक्रम सुरू। निवडणूक आयोगाला जनतेची मानसिकता समजली पाहिजे, बाळासाहेब थोरात यांचा सत्ताधाऱ्यांसह आयोगावर हल्लाबोल। निवडणूक आयोगाची सर्कस झाली, मास्टर लिस्टमध्ये 1 जुलैनंतर नवीन मतदार कसे आले? आदित्य ठाकरेंचा सवाल। 21 तारखेला निकाल ढकलण्याची काय गरज होती, असाही प्रश्न। पेट्या बदलल्या असा आरोप करण्याची संधी विरोधकांना मिळाली। मतमोजणी 21 डिसेंबरला एकत्रितपणे घेण्याच्या कोर्टाच्या निर्णयावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। असा गोंधळ राज्यात कधीही झाला नाही, असंही वक्तव्य। कुठेतरी सेटिंग राहिली असेल, उद्याचा निकाल लांबणीवर पडणं संशय व्यक्त करण्यासारखं। कोर्टाच्या निकालानंतर निलेश राणेंकडून शंका व्यक्त। निवडणुकीत अनेक ठिकाणी राडा झाला असून या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा। मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले आणि सुशांत जांभरेंच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी। सुशांत जांभरेंच्या वाहनांची तोडफोड, जांभरेंच्या सुरक्षा रक्षकाला गोगावले समर्थकांकडून चोप। आपल्यावर रिव्हॉल्व्हर रोखल्याचा मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंचा आरोप, तर सुशांत जांभरेंना 50-60 जणांकडून मारण्याचा प्रयत्न। स्नेहल जगताप यांची प्रतिक्रिया। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। रक्षा खडसे मतदान केंद्रावर पोलिसांवर संतापल्या, भाजपच्या उमेदवाराला पोलिसांनी मतदान केंद्रावर अडवल्याचा आरोप। मुक्ताईनगरमध्ये शिंदेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा। शिवसेना आमदाराचे कार्यकर्ते 2-2 तास आत कसे बसतात, जबरदस्तीने आमदाराने मतदान करायला सांगितल्याचा एका मुलीचा आरोप। एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। मुक्ताईनगरमध्ये मतदान करण्यासाठी आले असता पोलिसांचा बाहेर काढण्याचा प्रयत्न, आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। कुणाच्या तरी सांगण्यावरून प्रकार सुरू असल्याचा आरोप। मतदान संपण्यासाठी काही मिनिटं शिल्लक असताना मुक्ताईनगरच्या मतदान केंद्रावर मोठा गोंधळ। भाजप पदाधिकारी आणि शिंदे गटाचे आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते समोरासमोर, शाब्दिक वादानंतर हाणामारी। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर। या प्रकरणी भाजप अल्पसंख्याक विभागाचे जहांगीर खान यांची पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद। या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल। जळगावच्या मुक्ताईनगरात 70 ते 75 लोकांनी बोगस मतदान केलं, आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। तर आमदारांची तानाशाही सुरू, बोगस मतदान कुठे आहे ते दाखवा, रक्षा खडसेंचा पलटवार। निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याकडून निवडणूक आयोगावर हल्लाबोल। मतदार यादीत बोगस नावं असल्याचा संजय गायकवाड यांचा आरोप।